नमस्कार, मी कुणाल पत्रंगे. तुम्ही पाहत आहात न्यूज BHD. सध्या भद्रावती रेल्वे स्थानकावर तिसऱ्या लाईनचं काम वेगात सुरू आहे. लूप लाईन टाकण्यात आले आहे, पण प्रवाशांची सुरक्षितता मात्र पूर्ण दुर्लक्षित. यामुळे जुना ओव्हरब्रिज आता पुरेसा नाही. प्रवाशांना दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जायचं असेल तर समोर उभी असलेली मालगाडी खालून जाणं किंवा गाडीला वळसा घालणं हे दोनच पर्याय उरतात. न्यूज BHDच्या पाहणीत असं दिसून आलं की अनेक प्रवासी वेळेच्या अडचणीमुळे गाडी खालून जाण्याचा धोका पत्करतात. हा जीवघेणा खेळ रोजचाच झालाय. पाऊल चुकले तर मोठा अपघात घडू शकतो. सामाजिक कार्यकर्ते लिमेश मानुसमारे, योगेश ठवकर, बाबा निखाडे आणि इतरांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे. आधी ओव्हरब्रिज लांब करा किंवा लूप लाईनवर मालगाड्या थांबवू नका. प्रवाशांचे हाल हे रेल्वेच्या हलगर्जी नियोजनाचं थेट फलित आहे. प्रशासनाला आमची एक आग्रहाची विनंती आहे का लवकरात लवकर त्यांनी ओव्हरब्रिज निर्माण करायचं आणि प्रवाशांची जी गैरसोय होते ट्रेनमध्ये जाण्यासाठी येण्यासाठी जो रस्ता त्यांनी ते ब्लॉक करून ठेवला आहे सध्याच्या परिस्थितीत तो हटवण्याचा बरोबर त्यांनी लवकरात लवकर हटवावं आणि प्रवाशांसाठी जो येण्या जाण्याचा रस्ता तो मार्ग मोकळा करावा. म्हणजे उद्या जीवितहानी नाही झाली पाहिजे किंवा घाई गर्दीत माणसाचे काही होऊ शकते. कारण की रेल्वेच्या ट्रॅकवर ते ट्रेन उभी असते मालगाडी ॲक्च्युली आणि मालगाडी ज्यांना एवढं हे आता थोडं समोर उभं करून रस्ता आम्हाला द्यायला पाहिजे. बस हीच विनंती आहे का लवकरात लवकर ओव्हरब्रिज तयार करा, नाहीतर जे रेल्वे गाडी उभी राहते मालगाडी तिला समोर करावं. मी भद्रावती येथील नागरिक असून रेल्वे प्रशासनाला विनंती करतो की या ठिकाणी जे रेल्वेचं नवीन काम जे रूटचं सुरू आहे त्या समोर मालगाड्या उभ्या असतात आणि जे काही जाणारी येणारी पब्लिक आहे या भद्रावती संबंध महिला किंवा युवक वर्ग ज्येष्ठ वर्ग यांना खूप त्रास होतो की ते रेल्वे उभी असल्यामुळे यांना ओव्हरटेक करण्यासाठी काही मार्ग नाही आणि जे पुलाचं काम आहे ते त्यांनी स्थगित ठेवलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्त्याची त्वरित व्यवस्था करावी, पुलाचं काम करावं आधी आणि लोकांची या होणाऱ्या त्रासातून मुक्तता करावी अशी प्रशासनाला मी विनंती करतो. तिसऱ्या लाईनच्या नावाखाली हजारो कोटींचं काम सुरू आहे, पण प्रवाशांसाठी मूलभूत सुरक्षेचं नियोजन नाही. हे केवळ दुर्लक्ष नाही, हे व्यवस्थेचं अपयश आहे. न्यूज BHDच्या माध्यमातून सुद्धा आम्ही प्रशासनाकडे तात्काळ मागणी करतो. आधी ओव्हरब्रिज लांब करा, मालगाड्यांचं नियोजन बदला, प्रवाशांची सुरक्षितता सर्वात आधी ठेवा. तुम्हाला काय वाटतं? तुम्हीही या मार्गाने प्रवास करत असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. हे व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या प्रत्येक भद्रावतीकराला शेअर करा, कारण हा त्यांचाही प्रश्न आहे. आणि हो, अशाच थेट स्पष्ट स्थानिक बातम्यांसाठी लगेच न्यूज BHDला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा आणि न्यूजचा खरा आवाज तुमच्या मोबाईलवर रोज पोहोचवा. एक रेल्वे लाईन हे प्रगतीचं प्रतीक असायला हवं, पण जर त्यात नागरिकांचा जीव धोक्यात येत असेल तर ती प्रगती नसेल, ती अव्यवस्था आहे. हे आवाज दाबले जाऊ नये म्हणून नक्की या व्हिडिओला शेअर करा. न्यूज BHD, तुमच्या गावाचा, तुमच्या हक्काचा आवाज.